गोफनगुंडा सतीश सातोनकर लिखित मराठवाडा मुक्तीसंग्रामाची गाथा आणि शिवसेनेच्या जन्माची कथा. प्रकाशक द डेक्कन लॉयन पब्लिशर्स, परभणी. अभिवाचक नरेश गुंड. ऐकूयात गोफनगुंडा. शिवसेना संघटना नव्हे धर्म. शिवसेना संघटना नव्हे धर्म हे कटू सत्य काँग्रेस, राष्ट्रवादी सारख्या पक्षांना कधीच कळले नाही. परभणी जिल्ह्यातील जनतेने 1985 ते 1995 या कालावधीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फक्त संघटना किंवा पक्ष म्हणून नाही तर धर्म म्हणून स्वीकारली. त्याचे स्पष्ट कारण ही भूमी छत्रपती शिवरायांवर जीवापाड प्रेम करणारी भूमी. शिवसेना म्हणजे शिवाजी महाराजांच्या विचारांची संघटना. तिचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण, प्रभू रामाचा बाण, अर्जुनाचा बाण असाच प्रचार तुम्हाला गावागावातून आबालवृद्ध आया बहिणींच्या तोंडून खण खण ऐकायला मिळेल. शिवसेना निवडणुकीत पडणार असे वातावरण तयार झाले की गावागावातले लोक पेरणीचे काम थांबवतात. आपल्या बाणाला कोण अडवतंय ते आता बघूनच घेऊ म्हणून लोक जत्थ्या जथ्याने कीर्तनाच्या नावाने आजही शिवसेना धर्मासाठी कडक आचारसंहितेत सुद्धा भगव्याची सेना, अर्जुनाचा बाण आणि रामाचा बाण यावर गाडी फिरवून आणणारच. देवाला सुद्धा कधी कधी कोडं पडत असावं. माणसं माझ्या इतकाच जीव एखाद्या राजकीय पक्षावर लावू शकतात. माझे नाव घेऊन नकळत मतेही मागतात. देवालाही कोड्यात टाकणारी ही धर्मनिष्ठा. शिवसेना हा धर्मच आहे. किमान परभणी जिल्ह्यामध्ये जसा भारतामध्ये क्रिकेट एक धर्म आहे, तेंडुलकर जसा देव आहे असे लोक म्हणतात, तसा शिवसेना आमचा धर्म आणि बाळासाहेब आमचे दैवत आहे. परभणी जिल्ह्यात हे सर्वांच्या मनात आहे. विरोधी पक्षातील दिग्गज नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे एका पत्रकार परिषदेत परभणीत जाहीरपणे म्हणाले होते, माझ्यासाठी परभणी जिल्हा न सुटलेलं कोडं आहे. 25 वर्षांपासून मी या जिल्ह्यात लोकांना MLC करून मंत्री केलं. 10 खात्यांचा भार दिला. लाल दिव्यांची 5 महामंडळं दिली. कैक राज्य पातळीवरच्या समित्या दिल्या. परभणी जिल्ह्यातील कार्यकर्त्याला संपर्क करून देण्यासाठी थेट मंत्रिमंडळ उपलब्ध करून दिलं. मागेल त्याला मागेल तेवढं न मागताही मोजता येणार नाही एवढं भरभरून दिलं. शेकडो वातानुकूलित गाड्या दिल्या. वातानुकूलित कार्यालयाची इमारत बांधून दिली. कारखाने दिले. तुम्ही मला एक खासदार देऊ शकले नाहीत. अशा वेदना त्यांनी बोलून दाखवल्या. इतक्या मोठ्या राष्ट्रीय नेत्याला सुद्धा 8 दिवस इथे मुक्काम करून काहीच मिळवता आले नाही. कंटाळून ते म्हणाले, जनतेत मिसळा, माजल्यासारखे वागू नका, निवडून यायचं असेल तर शिवसैनिकांसारखे वागा. यावरून दिवाकर रावते साहेबांनी कोणत्या दर्जाचे व कोणत्या धातूचे व कोणत्या रसायनांची माणसं निर्माण केली हे ध्यानी यावे. यापेक्षा मोठे प्रशस्तीपत्र आणखी काय असावं. आदरणीय पवार साहेबांचं हे वाक्य शिवसेना धर्माला पक्के अधिष्ठान प्राप्त करून देते. मी आजही परभणी हिंगोली जिल्ह्यामध्ये किमान 2000 अशा लोकांना ओळखतो ज्यांच्या देवघरात बाळासाहेबांच्या तस्वीरीची पूजा होते. हा अतिशय खाजगी भावनेचा विषय आहे, व्यक्तिगत श्रद्धेचा विषय आहे. आम्ही हा विषय सार्वजनिक करणारही नव्हतो, परंतु शिवसेना हा एक धर्म म्हणूनच बहुतांश कार्यकर्त्यांनी स्वीकारला. यासाठी हे सांगणे क्रमप्राप्त झाले आहे. आमच्याकडे गावंढळ म्हण आहे, बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असा धंदाही करणे नाही. आम्ही जे अनुभवलं, पाहिलं, भोगलं त्याला कदाचित हा वृत्तांत 2% सुद्धा नसावा असं आमचं ठाम मत आहे. परभणी हिंगोली जिल्ह्यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेबजी ठाकरे, माननीय दिवाकरजी रावते साहेब व शिवसेना याबद्दल जुना जाणता गुराखीही आमच्यापेक्षाही आणखी दर्जेदार, आणखी वेगळे अनुभव गावोगाव सांगणारे भेटतील. आमचे तोडके मोडके शब्द हा अथांग सागरातील हिमनगाचे टोक आहे. शिवसेना हा धर्म इथे प्रत्येक हृदयाच्या पटलावर कोरला गेला आहे. म्हणूनच जुने जाणते रावते साहेबांनी घडवलेले शिवसैनिक एकमेकांना भेटले की कडकडून गळा भेट आणि भरभरून जुन्या आठवणींवर तासनतास बोलल्याशिवाय दोघांचाही आत्मा थंड होत नाही.
यावरून शिवसेनेच्या परभणी हिंगोली जिल्ह्यातील जन्माची कथा व शिवसेना एक धर्म का झाला यावर अखंड लिहिणारे बोलणारे हजारो जुने जाणते सैनिक भेटतील. धर्म ही एक अशी बाब आहे ज्याबद्दल मानव समूह अतिशय आस्थेने पराकोटीच्या विश्वासाने बोलत राहतो. त्यातलाच हा प्रकार. आपल्या आस्तिक धर्माबद्दल भरभरून बोलण्याचा मानवीय गुणधर्म हजारो वर्षांपूर्वी होता, तो आजही आहे. कारण तो मानव समूहाचा मूळ स्वभाव आहे. संस्कारानुसार आणि संस्कृतीनुसार ती बदलू शकते, परंतु ती नष्ट होऊ शकत नाही. म्हणूनच आपण त्याला श्रद्धा म्हणतो. परभणी हिंगोली जिल्ह्यामध्ये शिवसेना याच श्रद्धेमुळे धर्मा इतकीच शक्तिशाली झाली. खेड्यातली शिवसेना शाखा उद्घाटन मिरवणूक म्हणजे गावची जत्राच की. जिल्ह्यातून काँग्रेसने स्वतःच गावागावातून दबावाचा गुंडगिरीचा इतिहास निर्माण केला. त्याला सडेतोड उत्तर म्हणजे ग्रामदेवतेची पूजा करूनच शाखा उद्घाटनाला विधिवत सुरुवात व्हायची. प्रस्थापित राज्यकर्त्यांना व त्यांच्या गावगुंडांच्या विरुद्ध बंड म्हणजे शिवसेना शाखेची स्थापना. आणि मग काय, यलगार यलगार, जय भवानी जय शिवाजी, बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, हे दोनच युद्धघोष. इंग्रजीत याला वॉर क्राय म्हणतात. आणि मग गावातल्या फुफुटाच्या बैलगाडी रस्त्यावर फुफुट्यात जे शिवसैनिकांचे शिवनृत्य व्हायचे, मग काय, अर्धा गुलाल गडी, अर्धा पांढरा आणि अर्धा लाल, माणसं आकारावरून ओळखावी लागायची. मिरवणूक संपली की मग वाजंत्री बरोबर. वाजंत्री कसली, एखादा गरीब शिवसैनिकच हलगी वाजवायचा. अंगात जेव्हा बंडाची मस्ती असते तेव्हा लय आणि ठेक्याला महत्त्व उरत नाही. वाद्य कसेही असो, उन्मादी व्यवस्थेच्या विरुद्ध शिवसैनिकांचे ते शिवनृत्य भविष्यात महाकाल महादेवाचे तांडव नृत्य ठरले. या तांडव नृत्याच्या ठेक्यावर धरणीकंप झाला. काँग्रेसची छाती फाटली. आज 30 वर्षानंतरही विधानसभेत आणि लोकसभेत काँग्रेस परत नाही आली. रात्र असेल तर अजूनच मजा. गावात लाईटचे खंबे पक्के, पण लाईट दोनदाच येणार. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. पुरोगामी पुरोगामी म्हणत मराठवाड्याला मागास गावंढळ ठेवण्याची खबरदारी निजामाच्या वंशजांनी हुजऱ्यांनी सत्तेचा ताबा घेत मराठवाड्याची जी फसगत केली, अपमान केला, त्याच्या विरोधात लाईट नसली तरी टेंभे लावून मिरवणूक निघायची. कारण कंदील अथवा रोषणाई करण्यासाठी लागणारा पैसा शिवसैनिकांकडे नव्हता. येड्या बाबळीचे लिंबाचे ठोकर ठोकर लाकडं म्हणजे टेंभा, आणि जास्त वेळ जळावं म्हणून मोहळाचं मधातून मध काढल्यानंतर राहणारं मेन या काठीला चिकटवायचं. आणि मग टेंभा चांगला 2-2.5 तास चालायचा. काही झालं तरी चालेल, शाखा उघडायची म्हणजे उघडायची. शिवसेना शाखेची गाव मिरवणूक म्हणजे गाव जत्राच होती. जत्रा म्हणजे काय हो, जळमट त्यागून नव्या युगाला आनंदाने मांगल्याने सामोरे जायचे. म्हणून परभणी जिल्ह्यामध्ये रावते साहेबांच्या या झंझावाती कार्यशैलीमध्ये रोजच जिल्हाभर गावोगाव शिवसेना शाखेच्या मिरवणुकीची जत्रा भरायला लागली. प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचे हे विस्थापितांचे बंडच म्हणावे काय. जत्रा अन रोजच जत्रा, गावोगाव जत्रा. अंगावर आठवणींनी रोमांच उभा करणारा फुफुट्यातला तो शिवनृत्य करणारा शिवसैनिक हा जगातील कोणत्याही मायकल जॅक्सनला लाजवणारा मुक्त नृत्याचा रावते साहेबांनी घडवलेला फाटक्या तुटक्या उघड्या नागड्या गोरगरीब हिंदू पिढ्यातील शिवसैनिक नावाचा नायक आजही डोळे बंद केले एकांत असला की हलग्यांचा तो आवाज कानाभोवती नाचायला लागतो. त्याची अवीट गोडी आजही भुरळ घालते. इतिहास ठरवून घडत नाही, घडवता येत नाही. जाणते अजाणतेपणाने इतिहासाने आमच्या समोर जन्म घेतला. त्या इतिहासाचे लालन पालन शिवसेना नेते दिवाकरजी रावतेंनी ज्या तन्मयतेने केले, ज्या त्यागाने केले, त्या त्यागाखातर माझ्यासारख्या हजारो सर्वसामान्य गोरगरीब कार्यकर्त्यांचे मस्तक त्यांची इच्छा नसताना सुद्धा त्यांच्या पायावर टेकवण्याची संधी आम्ही शोधत असतो. टीकाकार लोकांना वाटतं शिवसेना म्हणजे पाया पडण्याची भानगड, मुजरा घालायची भानगड. पण या टीकाकारांना गजरा संस्कृती कळते. त्यामुळे आम्ही त्यागमय जिवंत इतिहासाच्या पाया पडतो. हे त्या वेड्यांना कसं सांगावं. असो, त्या बिचाऱ्या टीकाकारांच्या अज्ञानाचा आनंद कायम राहो.
जत्रा, रोजच जत्रा. शिवसेना शाखेच्या गाव मिरवणुकीची जत्रा. जय भवानी, जय शिवराय, बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, गर्व से कहो हम हिंदू है, युद्धघोष आणि युद्धघोष गावोगाव. मग काय, रोजच जत्रा अन फुफुट्यातले शिवसैनिकांचे शिवनृत्य. साहेब, जाणीव आहे आम्हाला, आमच्या फाटक्या अंगड्याला सुद्धा तुम्ही सांभाळून घ्यायचात. ही सुद्धा माणसं तुम्हाला समजून घ्यायची होती. जत्रा. रावते साहेबांनी जमा केलेल्या गोरगरीब दीनदुबळ्या पण मनाने कणखर यलगार करणाऱ्या शिवप्रेमी शिवसैनिकांची जत्रा. शाखा उद्घाटनाची खिचडी म्हणजे गावभरचे तांदूळ, शेतातल्या सगळ्या भाज्या, कोणाचं तेल, कोणाचा डालडा, कोणाचं तूप, आणि काहीच नाही जमलं तर करडीचा भरडा. आहा आहा, काय ती शिवसेनेच्या शाखा उद्घाटनाच्या गाव जेवणाच्या पंक्तीची मजा. नेमके काँग्रेसवाल्यांच्या घराजवळ पंगत बसायची. शिवसैनिक एकमेकांना ओरडून सांगायचे, अरे पुरी आणि मुगाचा शिरा नाही आणला का रे, अरे 2-4 टोपलं ते बुंदीचं लाडू कुठं आहेत, असा संवाद साधत ताव मात्र असायचा. गावभर शिवसैनिकांनी आपल्या घरून आणलेला शिदा, कधी कधी तांदळामध्ये अर्धे गहूसुद्धा असायचे, पण संवाद स्वाभिमानाचा. पंक्तीला एकमेकांना ओरडत, साद प्रतिसाद पंचपक्वान्नालाही लाजवणारा. आता आम्हाला अनुभवता येणार नाही. शिवसेना या एका शब्दाने परभणी जिल्हा इतका इरेला पेटवला होता की शिवसैनिकांनी खडे खाऊन, प्रत्यक्षात मात्र खिचडी कसली, खिचडा, त्यावर आमटीही नाही. कधी कधी त्या गावात डाळच नसायची, त्यामुळे घशात घासाचे तोटरे बसायचे. म्हणून त्या खिचड्यावर जास्त मीठ टाकण्यात यायचे. आमच्या इकडे मिठाला गोड म्हणण्याची परंपरा आहे. ती का, आत्ता लक्षात आली. मिठाला सुद्धा गोड मांडणाऱ्या संस्कृतीत मी जन्माला आलो आणि धन्य धन्य झालो. खाण्याचे दिवस कधी न विसरणारे. आजही आठवले की डोळ्यात पाणी येतं. आमची माणसं दिसायला गावंढळ, पटक्यावाली, जाड जोडे घालणारी, अंगात भरडं कापडं घालणारी, पण संस्कृतीच्या रक्षणासाठी याच साध्या सरळ वारकऱ्यांनी निजामाला, निजामाच्या वंशजांना ऑस्ट्रेलियात पळून जाण्यास भाग पाडलं. आत्ता आपण ऐकलत सतीश सातोनकर लिखित द डेक्कन लॉयन पब्लिशर्स प्रकाशित गोफनगुंडा, नरेश गुंड यांच्या आवाजात.